फायनली आपण आलेलो आहे. कुठे आलोय आपण? कैकडे महाराजांच्या मठात चाललो. कैकडे महाराजांच्या मठावरती आलोय. हे बघा बॅक साईडला तर बघितलं ना, हा आपला मठ आहे. चंद्रभागेतनं स्नान करून आले पुंडलिका दर्शन घेऊन आता नामदेव पायरी बशी आलो इथं. आता नामदेव पायरी बसून आता मुख दर्शनला लागायचे. पुरात महादेवाला, तुळजापुरात अंबाबाईला, जेजुरी मध्ये खंडोबाराला, गोपाळपुरात जनाबाईला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वाजलेले सकाळच्या 11 आणि माझ्या बॅक साईडला बघू शकता तुम्ही, आपण आलेलो इकडे चंद्रभागेमध्ये पंढरपूरला. चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आपल्याला. या ठिकाणी आपली सगळी जी काही पापे आपल्या हातून घडलेत कळत न कळत, ते पापे या ठिकाणी आपल्याला धुवून काढायच्यात आणि मग आपल्याला विठ्ठलाच्या चरणी दर्शन घ्यायला जायचं. आपल्याकडे आप्पा आलेले आहेत. आप्पा का आलोय आपण इथं नदीत? आपण आंघोळ्या करायला आलो चंद्रभागेत. का बरं, काय करतात आंघोळ्या करतात? आपले काय असं पाहिजे काय हे सगळं धुवून जातं. म्हणजे आपण जे काही कळत न कळत पाप कर्म आपल्या हातून होतात ते धुण्यासाठी आपण इथे यायचं, बरोबर का? हा ते हे आता आंघोळ्या बेंगळ्या केल्या का आपल्या कुंडलिका दर्शन घ्यायचं आणि मग ह्याला जायचं पांडुरंगा दर्शन घ्यायला. पुंडलिकाचं मंदिर माग आहे तिकडं, या नदीच्या इकडं. तर ते पण दाखवतो आम्ही तुम्हाला. तर बघू शकता आम्ही सकाळी निघलेलो घरून, अराउंड 6 वाजता निघलोय आपण. मस्तपैकी आम्ही 4 तासाच्या आत इथं आलेलो आहे आणि आता इथं मस्तपैकी स्नान वगैरे करतो चंद्रभागेमध्ये आणि मग आपल्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला आपण जाऊयात. तर चलो बघूयात आता नदीमध्ये थोडं फ्रेश होऊन जाऊयात वरती. अजून पण आपल्याला खूप ठिकाणी इथे एक्सप्लोर करायच्यात, ते पण मी सांगेल तुम्हाला. मित्रांनो, अशा पद्धतीने आता आपलं स्नान वगैरे करून झालेलं आहे आणि मस्तपैकी आता आपण मी निघालेलो आहे मंदिराच्या दिशेने दर्शन घेण्यासाठी. पुंडलिकाचं कुठल्या मंदिराचं? पुंडलिकाचं पुंडलिक मंदिर कुठे आहे ते? का पुंडलिक मंदिर तिकडे दिसतंय ते. सो त्या मंदिरात जाणार आहे. आम्ही दोघांनी गण पण लावलेला आहे आणि वातावरण पण थोडं ढगाळ झालंय, त्याच्यामुळे ऊन पण लागत नाहीये, फक्त गरम होतंय. पण गर्दी लय फुल आहे. आपण गर्दी किती आहे? लय गर्दी, फुल गर्दी. फुल म्हणजे किती, एका शब्दात सांगा. गर्दी फुल झालेली म्हण. हा मग त्याला एका शब्दात सांगा ना, काय म्हणणार? काय म्हणते मला ते काय कशी गर्दी झाली? अफाट गर्दी झाली. अफाट गर्दी झाली. अफाट मी सांगितलं ना, दुसरं सांगा. दुसरी गर्दी. हे रविवार असल्यामुळे लय फुल गर्दी झालेली. मी काय म्हणतोय ते आपल्याला कळा नाही, जाऊ द्या. एवढंच की गर्दी लय झालेली आहे. आता पुंडलिक मंदिराकडे जायचंय आपल्याला, तुम्हाला दाखवतो बघा मी. ते बघा ते पुंडलिक मंदिर पुढचं, तिथं आपल्याला जायचंय. चलो. पुंडलिकच्या देवळामोर आले. आई बापाची सेवा करतो पुंडलिक. ते देव आला मागून विठ्ठल, त्याला इट फेकून दिली माग, त्याच्या उभा राहिला विठ्ठल. माग हात केला असता माग टाकून दिली. हा मग ती इट वाजून आई बापाची सेवा करताना केलं आणि इट टाकली. पुन्हा चंद्रभागेला सोडली. तर चंद्रभागेला संकट पडलं, तिने पिळान मारलं तेव्हा चंद्रभागा नाव पडले. हा ताईबाई बापाचं नाव बाबूराव मोठे. ताईबाई बाबूराव मोठ्याच्या नावानं, लेखान आई वडिलाच्या नावानं चंद्रभागेचं दान करून मोठे कुळीचा उद्धार करून पंढरपुरात पांडुरंगाला, गोपाळपुरात जनाबाईला, आळंदीमध्ये ज्ञानेश्वराला, देवमध्ये तुकाराम बोला, गाणगापुरात दत्त महाराजाला, शिंगणापुरात महादेवाला, तुळजापुरात अंबाबाईला, जेजुरीमध्ये खंडोबाराला, गोपाळपुरात जनाबाईला, पंढरपुरात पांडुरंगाला, चंद्रभागेत
दान करून पुंडलिकापाशी घेऊन उद्धार करून पंढरीनाथ भगवानची जय. किती आहेत? दे 11 रुपये मौली रामकृष्ण. रामकृष्ण हरी. 11 आले 10. आपण वासुदेवाकडून बरंच काय काय करून घेतलंय आणि आता बघू शकता पूर्णपणे घाम येत आहे, ऊन पण भरपूर आहे. केळी वाटायचं काम चालू आहे बघा, ते पुढच्या भागात केळी वाटतात. छान. यांनी केळी दिली आम्हाला. त्यांनी आपण ते वासुदेवाने काय म्हणले, पुढे उधारलं त्याने आपल्या आई वडिलांना सगळं सांगितलं. काय म्हटलं? आई वडिलांचं नाव विचारलं, सांगितलं असं तसं सगळं दान केलं ते पुंडलिकापाशी. का तसं केल्यावर काय होतं? चांगलं असते. बघा. तर अशा पद्धतीने परंपरा आहे वासुदेवाची पण एक, ती पण आपण जपली पाहिजे. आणि अशाच गोष्टीतनं जे काय आहे ते आपलं आयुष्य पुढे जात असतं. कितीही आपण पुढे गेलो तरी ज्या आपल्या जुन्या परंपरा आहेत, आपल्या पूर्वजांकडून आपल्यापर्यंत आलेल्या आहेत, त्याचा वारसा पण जपणं आपलं काम आहे. सो चलो, तर आपण म्हणतात फोटो काढायचा माग त्या विठ्ठल रुक्माईपाशी, तर तिथं आपण फोटो काढू आता. फायनली आता चंद्रभागेत स्नान करून आम्ही आलेलो आहे. आप्पा सांगतील आता कुठे आलोय आम्ही. चंद्रभागेतनं स्नान करून आले इकडे पुंडलिका दर्शन घेऊन आता नामदेव पायरी बशी आलो इथे. आता नामदेव पायरी बसून आता मुख दर्शनला लागायचे. हा, आणि मग मुख दर्शन घेऊन आपण निघायचं माग. आता नामदेव पाहिजे हे करून दाखवतो, मोठी झूम करून दाखवतो. मित्रांनो, आज गर्दी थोडी जरा जास्तच आहे नेहमीपेक्षा. गर्दी जास्त असल्यामुळे आता आम्हाला दर्शनासाठी वेळ लागू शकतो कदाचित. बघू शकता तुम्ही, पूर्ण गर्दीच गर्दी आहे, फुल गर्दी आहे. आप्पांच्या भाषेत फुल गर्दी आहे अशा पद्धतीने. तो आपली गाडी कुठे लावली आता हे पण विचारलो मी. गाडी कुठे लावली आपण? चला आधी रांगेत उभं राहून दर्शन घेऊ आणि मग गाडीकडे जाऊ. सो मित्रांनो, फायनली आता आपलं हे झालेलं आहे. विठ्ठल रुक्मिणीचं आपलं दर्शन घेतलेलं आहे सगळं मंदिरात वगैरे. प्रसाद वगैरे घेतला आहे आपल्या घरच्यांसाठी. आणि आता गाडीची पॅकिंग करतात आपण, कुठं कुठं काय ठेवायचं, काय बाटल्या मोकळ्या झालत्या, त्याच्यामुळे बाटल्या आम्ही गाडीच्या त्या खालच्या डिकीत टाकून देतो, जेणेकरून आपण काय जास्त त्रास होणार नाही. सो बघूयात किती वेळ लागतोय, काय होतंय. आणि आता आपल्याला कुठे जायचंय? काय काय माझ्या मठात. ओके, सो आता मठात जायचं आहे आम्हाला. मठामध्ये पण खूप काही बघण्यासारखं आहे. सो तिकडे जातो आणि तिकडे गेल्यावर आम्ही डायरेक्टली चालू करतो. काय बोलायचंय, कसं वाटलं दर्शन घेऊन? पद्धतशीर वाटलं. काय मागितलं तेव्हा? तेव्हा काय आपलं आलं दर्शन घेतलं चाललंय. काहीतरी मागितलं असं? काय मागायचे, आपलं जीव सुखी ठेवू सुकन. चला, आपण काय मागितलंय ते कळालं तुम्हाला?
तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे. कुठे आलोय आपण? कैकाडे महाराजांच्या कैकाडे महाराजांच्या मठावरती आलोय. बघा बॅक साईडला तर बघितलं ना, हा आपला मठ आहे आणि आपल्याला जायचंय आता मठामध्ये. मठाच्या आतमध्ये काय आपण देव 33 कोटी देव. चला देव बघून येऊ आपण आतमध्ये जाऊन. 33 कोटी देव सगळे. हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने इथं काम केलेलं आहे. फक्त हे जास्त क्लोज असल्यामुळे मला हे होतं आहे, मोबाईल आपला याच्यापेक्षा लांब जाऊ शकत नाही आहे. अशा देवाच्या ज्या काय आहेत त्या मूर्ती या ठिकाणी आहेत आणि अशा पद्धतीने त्याची इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने वातावरण आहे. हे बघा, हे असं एकदम जवळची जवळ तर नाही केलेलं आहे कोरीव काम. त्याच्यामुळे तर आम्हाला प्रॉब्लेम येतो व्हिडिओ शूट करताना. कॅमेऱ्यामध्ये आपलं इन्फॉर्मेशन आणि त्याचा मूर्ती हे पूर्णपणे दिसू शकत नाही आहे. तर त्याच्यासाठी क्षमस्व. राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि ब्रिटिश. बघू शकता. भक्त पुंडलिकाचे आई वडील. हे बघा मित्रांनो, आता मठाच्या दुसऱ्या मजल्यावरती आलो. खाली हा फ्लोअर होता. हे बघा, हे खालच्या फ्लोअरला त्या दुसऱ्या मूर्ती आहेत आणि इकडं ह्या मूर्ती. इकडे स्वामी समर्थ आहेत, स्वामी स्वरूपानंद इकडे आणि इकडे साईबाबा. आता आम्ही सूर्यप्रकाशाच्या दिशेने आलेलो आहे. आय थिंक ओपनवरती आहे आता. तिसरा फ्लोअर, गो दिस वे. पुढे चला. आणि हे बघा, सगळ्यात टॉपला हा फ्लोअर काहीसा असा दिसतोय. इकडे वातावरण असं झालेलं आहे. गरुड काहीतरी बाय म्हणायच्या, मगरीच्या तोंडातनं जायचं गरुड. अच्छा, हे बघा इकडं पुढं. हे बघा, मगरीच्या तोंडातून जायचं पुढं इथे. आणि तिकडं गरुड आहे, गरुडाच्या तोंडातनं बाहेर असं काहीच आहे. भरपूर मोठं आहे.
बघू शकता समुद्र मंथन, इकडे राक्षस, पलीकडे देवी देवता बघू शकता. अशा पद्धतीने आहे. चला हे बघा, ते कैकाडे महाराजांची झोपडी पूर्वीचीच आहे ना, जरा सांगा. कैकाडे महाराजांची झोपडपट्टी म्हणते त्याला. पहिल्या वाजता झोपडपट्टीत राहिले, काढायची झोपडपट्टी. रिक्षा मागून पंढरपूरमध्ये पांढरं